शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामानासंदर्भात ताजे अपडेट देणार आहे. एकापाठी एक WD उत्तर भारतात सरकत आहेत आणि आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही समुद्रात दक्षिणेला पावसास अनुकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मात्र निरभ्र आकाश असून हलकी थंडी वाढली आहे. तुमच्या समोर मी हा एक मॅप महाराष्ट्राचा दाखवलेला आहे आणि यामध्ये तुम्ही आश्चर्य बघणार आहात. 1 जानेवारीपासून 12 फेब्रुवारीपर्यंतचं हे रेकॉर्ड आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये 100% या काळात पाऊस मायनस आहे, म्हणजे 100% घट पावसाची आहे. फक्त नागपूर जिल्ह्यामध्ये 98% घट आहे, म्हणजे 2% त्या ठिकाणी पाऊस झाल्याचं दाखवलेलं आहे. म्हणजे ही मला असं वाटतं की आम्ही अंदाज सांगतो तेव्हापासूनची ही पहिली परिस्थिती आहे की आपल्याला जवळपास विंटर सीझन हा 100% निगेटिव्ह राहिलेला आहे. सध्या आपण बघतो की 17 तारखेपासून थंडीचं प्रमाण अजून महाराष्ट्रामध्ये आहे. उत्तर भारतात थंडी आहे, परंतु या थंडीची लेवल ही 10° पासून 32° पर्यंत आहे. म्हणजेच दुपारचं तापमान हे 30-32 पर्यंत जात आहे. आपण याच्यामध्ये बदल कसा होतोय ते बघतो. 18, 19, 20, 21 आणि 22 अधेमध्ये आपल्याला थोडी थंडी कमी होताना दिसते, परंतु साधारण 26 तारखेपर्यंत महाराष्ट्रात हलकी थंडी राहणार आहे, कारण तोपर्यंत पावसाचा काहीच अंदाज नाही. आणि त्यामुळे यावर्षी जे काही पहिला टप्पा विंटर सीझनचा आहे तो 1% पाऊस असतो या दरम्यान वर्षभराच्या सरासरीच्या, आणि तो 1% देखील पाऊस होईल असं आता वाटत नाही. GFS मॉडेलच्या या व्हर्जननुसार आपण जर बघितलं तर हलकं वातावरण हे पूर्व भारतात आणि उत्तर भारतामध्ये सध्या सक्रिय आहे. मात्र 20 तारखेला उत्तर भारतामध्ये एक प्रभावी WD सरकण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव 21 तारखेलाही असेल. 22 तारखेला थोडं पूर्व भारतात आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात आणि अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात देखील पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण कमी दाबाच्या स्वरूपात तयार होऊ शकतं. यामध्ये वाढ होईल 23 तारखेला. 24 तारखेला थोडं वातावरण बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे बदलू शकतं असा पहिला अंदाज जरी दिला असला तरी आपण एक गोष्ट बघितलं पाहिजे की 22, 23, 24ला उत्तर भारतातील WD कमी झालेत आणि या दरम्यान थोडं महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाच अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असा एक अंदाज आहे. आता आपण वातावरण 25 तारखेला बदलताना बघितलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल ढग निर्माण होतील असं GFS मॉडेलचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातही वातावरण बदलतंय आणि उत्तर भारतातही WD सक्रिय होण्याची शक्यता आहे. अतिशय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान तयार होतोय आणि उत्तर भारतातही एक वेगळ्या प्रकारचा WD सरकतोय जो पावसास किंवा बर्फवृष्टीस अतिशय अनुकूल आहे. हीच बाब आपण थोड्या धावत्या स्वरूपामध्ये जर बघितली तर भारतामध्ये जवळपास 20 तारखेपर्यंत काही विशेष वातावरण नाही. 20 तारखेला एक WD उत्तर भारतात सरकण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव 21 तारखेला राहील. पुढे 22, 23 असं काही वातावरण विशेष नाही. मात्र ह्या दरम्यान महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात
आणि पूर्व भारतात थोडं वातावरण तयार होण्याचा अंदाज दिलेला आहे. तोच अंदाज 25लाही आहे. 26ला मात्र अतिउत्तरेला वातावरण बदलण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात एक प्रभावी कमी दाब आणि उत्तर भारतात प्रभावी WD तयार होण्याची शक्यता आहे. तर उत्तर भारतात प्रभावी WD 20 तारखेला येण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात वातावरण बदलतंय. 21 तारखेपासूनच अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाब सरकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात ढगाळ परिस्थिती वाढेल. 22 तारखेला WDचा प्रभाव कमी आहे, परंतु कमी दाबाचा प्रभाव वाढतोय. तीच परिस्थिती 23 तारखेला आहे. तीच परिस्थिती 24 तारखेला आहे. 25 तारखेला मोठा बदल आपल्याला हवामानात दिसतोय, तो म्हणजे केरळच्या आजूबाजूने थोडं पावसाळी वातावरण तयार होते. बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान कमी दाबाची तीव्रता वाढते. उत्तर भारतात एक प्रभावी WD सरकतोय. दोन्ही सिस्टम 26 तारखेला सक्रिय आहेत. 27लाही दोन्ही सिस्टम सक्रिय आहेत. 28 तसा शेवटचा दिवस फेब्रुवारीचा आणि विंटर सीझनचा. मात्र आपल्याला ICMWF मॉडेलने महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला नाही. याचा अर्थ 1% होणारा पाऊस देखील महाराष्ट्रात घट नोंदवेल, म्हणजे निगेटिव्ह राहण्याची शक्यता आहे. आता आपण मार्च महिन्याच्या अंदाजाकडे सरकणार आहोत. मार्च महिन्याच्या 1 तारखेलाच केरळ तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस, उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी होणार आहे. 2 तारखेला भूभागावर पहिल्यांदा प्रभावी स्वरूपात कमी दाब बंगालच्या उपसागरातून सरकतोय. उत्तर भारतातही याची तीव्रता WDच्या स्वरूपात राहणार आहे. बंगालच्या उपसागरातील पहिली सिस्टम केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणापर्यंत प्रभाव टाकणार आहे आणि महाराष्ट्रापासूनही अतिशय जवळ आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होण्यास ती कारणीभूत ठरणार आहे. 2 तारखेला आपण बघतो पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग सोलापूर, लातूर, नांदेडच्या भागात सरकत आहेत आणि याच दरम्यान एक कमी दाब बंगालच्या उपसागरात असल्यामुळे आपल्याला हवामानात बदल दिसतोय. आपण सुरुवातीला बघतो की सोलापूर, लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, जवळपास वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यात पावसास अनुकूल ढग 2 मार्चला तयार होताना दाखवलेला आहे आणि एक कमी दाबच बंगालच्या उपसागरात असल्यामुळे याचा प्रभाव विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात थोडा जाणवण्याची शक्यता आहे. आपण 3 तारखेला देखील बघतो की महाराष्ट्राच्या दिशेने पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते, कारण कमी दाब आंध्र प्रदेश, कर्नाटकच्या काही भागात, तेलंगणाच्या भागात प्रभाव टाकू शकतो. आणि शिवाय या दरम्यान महाराष्ट्रामध्ये 1008 हेक्टोपास्कल एवढा हवेचा दाब कमी होतोय आणि त्यामुळे हा कमी दाब महाराष्ट्राकडे सरकण्याकरता अनुकूल स्थिती आहे. गोव्यामध्ये 1006 हेक्टोपास्कल एवढा हवेचा दाब कमी होतोय आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान 1010 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब आहे. त्यामुळे हे विशाखापट्टणमकडे सरकण्याऐवजी गोव्याच्या दिशेने सरकेल आणि महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असा प्राथमिक अंदाज आहे. पूर्ण या वातावरणात बदल होण्याची देखील शक्यता आहे. दररोजची अपडेट बघत चला. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय